श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या भक्तिमय चॅनलवर मनापासून स्वागत. उधळा गुलाल, वाजवारे नंगार, त्रिलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले. अनुसयाचा तूच दत्त, सुमिताचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवाऱ्याचा तूच स्वामी. स्वामी भक्त हो, आज गणपती जयंतीनिमित्त स्वामी महाराजांना एकच सांगावंसं वाटतं की ध्यानी त्यास मनी आस सदैव तुमचाच आभास. सुख असो वा दुःख सोबत असू द्या, फक्त तुमच्या नामाचा प्रवास, तुमच्या नामाचा प्रवास. स्वामी मनुष्य म्हणून जन्माला आलो हे आमचे पुण्य आहे, पण जन्माला येऊन तुमची गोडी लाभलं हे आमचे सौभाग्य आहे. आणि तुमच्या विना या जीवनाची किंमतच आता शून्य आहे. तुमच्या विना या जीवनाची किंमतच आता शून्य आहे. आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी स्वामीचा नवीन संदेश घेऊन आलेलो आहे. स्वामी भक्त हो, स्वामी सांगतात, हे माझं ते माझं, हे कसला रे हेवा देवा, हा कसला रे हेवा. कपाळाचा 1 रुपया देखील सोबत येत नाही, जीव जातो तेव्हा. हे माझं ते माझं, हे कसला रे हेवा. कपाळाचा 1 रुपया देखील सोबत येत नाही. नामाची गोडी देणे गरजेचं आहे, आमची सेवा करणे गरजेचे आहे. तर स्वामी भक्त हो, स्वामींनी जीव जातो तेव्हा, अरे आम्ही दिलेली झोळी तुझी इतकी मोठी आहे ना, की त्यात संपूर्ण ब्रह्मांड मावेल, पण तिला छिद्र मात्र तुझ्या कर्मामुळे पडत आहे आणि म्हणून तुझे हात रिकामे राहत आहे. आता या छिद्राला जर वेळेस तिघळ घालायचे असेल तर तुला आम्ही दिलेला हा अनमोल संदेश आहे. त्या अनमोल संदेश आपल्याला पालन करायचं आहे आणि स्वामीच्या सेवेत तल्लीन व्हायचं आहे. तर स्वामी भक्त हो, आत्ता स्वामींनी नेमकं तुमच्यासाठी कुठला संदेश प्रसादाच्या रूपात पाठवला आहे? गणेश जयंतीनिमित्त स्वामी तुम्हाला कुठला प्रसाद देत आहे हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा. आणि तुमच्यासमोर 3 पदार्थ दिसत आहे जे की स्वामी महाराजाच्या आवडीचे आहेत. त्यापैकी एका पदार्थ तुमच्यासाठी निवडा आणि संदेश जाणून घ्या. आत्ता ज्यांनी कांदा भजी निवडली आहे त्यांना स्वामी काय सांगतात ते पण जाणून घेऊया. अशा भक्तांना सांगतात की अरे हे आयुष्य म्हणजे त्या वाढलेल्या भोजनाच्या ताटाप्रमाणे आहे. सगळे पदार्थ चाखून बघतो, तसेच आयुष्यातले सगळे प्रसंग देखील चाखून बघायला शिक. तुझ्या समोर जे भोजनाचं ताट येत आहे त्या ताटेमध्ये आंबट, गोड, तिखट, कडू सगळे काही पदार्थ असतात, पण तुला मात्र प्रत्येकाची चव चाकायची असते आणि तू ते अगदी आनंदाने करतो आणि त्यानंतर तुला तृप्तीही मिळते. तसेच आयुष्य आहे. आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला जर तू सामोरे गेला तर तुला जीवनाची गोडी करणार आहे आणि खरे जीवन जगण्याचा अर्थ देखील समजणार आहे. अरे तुझ्या ताटात गोडच पदार्थ वाढले ना तर ते तुला खाल्ले जाणार नाही. मग तुला आयुष्य कडूनही एकच गोष्टीची अपेक्षा कशी लाभेल? जसे भोजन करताना लाडू खाल्ले, पुरणपोळी उचललं तर अधूनमधून तुला तिखट पदार्थही उचलावंसं वाटतो ना, तेव्हा कुठे तुझ्या जीवनाला खरी मजा येते. तसे जीवनाचं आहे. जीवनाची चव चाकायची असेल तर कडूगोड आठवणी, चांगले वाईट प्रसंग, सुखदुःखाच्या गोष्टी अनुभवावे लागतात आणि प्रत्येक पदार्थाची चव चाकून स्वतःला समाधान देतो ना, तसंच आयुष्यातील प्रत्येक प्रसंगाची चव चाकून घे आणि त्यानंतर त्यातून अनुभव घे आणि स्वतःला एक प्रकारचा समाधान दे. नक्कीच तुझी जर वर्तणूक अशी असेल आणि तुझ्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असेल तर आम्ही देखील तुला सदैव एकच सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आत्ता ज्यांनी पुरणपोळी निवडली आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात हे जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगतात, अरे पुरणपोळी आमच्या विशेष आवडीचे कारण पुरणपोळी म्हणजे आम्हाला गुरु आणि शिष्याचं प्रतीक वाटतं. जशी डाळ वरवंड्यावर पुन्हा पुन्हा भरली जाते तेव्हा
कुठे ते गुळात चांगले एकरूप होते आणि मग आता डाळ आणि गुळाच्या एकत्र मिश्रणापासून बनते ते मऊ लुसलुसीत पोळी. खाणाऱ्याला वाटतं की किती छान झाली ही पोळी, पण त्यासाठी त्या डाळीला किती भरडून घ्यावं लागलं तेव्हा त्या गुळाशी ती एकरूप होऊ शकले. तसेच आमचं आहे, तसेच आमच्या भक्ताचं देखील आहे. आमच्या भक्तांनाही असेच आमच्या भक्तीतून भरडावं लागतं. वेदना सहन कराव्या लागतात. दुःखाचे प्रसंग आले तर त्यालाही सामोरे जावे लागतं आणि त्यानंतर त्याच्या आयुष्याला गोडी प्राप्त होते. आणि मग असा भक्त आमच्याशी इतका एकरूप होतो की कोणी ठरवलं तरीही त्या भक्ताला आमच्यापासून कुणीही वेगळं करू शकत नाही. जसं की एकदा पुरण तयार झालं की त्या डाळीपासून गूळ वेगळा होऊ शकत नाही, तसेच एकदा आमचा भक्त आमच्या भक्तीमध्ये रमला की त्या भक्ताला आपल्या गुरुपासून कोणीही दूर लोटू शकत नाही. आणि मग अशा भक्ताला आम्ही सदैव एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आत्ता ज्यांनी बेसनचा लाडू निवडला आहे त्याच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगतात की लाडू आमच्या आवडीचा आहे, त्याच्यात साखर आहे म्हणून नाही, तर त्या साखरेने त्या बेसन पिठाला आपल्यात अशा पद्धतीने एकरूप केलं की आता ठरवलं तरी त्या साखरेला आणि पिठाला कुणीही वेगळं करू शकत नाही. आणि यांना बांधून ठेवण्याचं, त्यांना आकार देण्याचं काम त्या तुपाने केलं आहे. अगदी चोखपणाने त्याचं काम पूर्ण केलेलं आहे, म्हणून आम्हाला हा लाडू प्रिय आहे. अरे आमच्या भक्ताला देखील त्या साखरेप्रमाणे आम्ही अशा पद्धतीने आमच्याशी एकरूप करतो की परत आमची ताटातूट कोणीच करू शकत नाही. आमच्या भक्तापासून आम्हाला वेगळे कोणीच करू शकत नाही. फक्त त्या लाडूला बांधून ठेवायचे काम त्या तुपाने केलं ना, तसंच आम्हाला आमच्या भक्ताला बांधून ठेवण्याचं काम आमच्या भक्ताला आमची भक्ती करत असते. आमच्या भक्ताची भक्ती योग्य प्रमाणे असेल तर गुरु आणि भक्ताच्या नात्यामध्ये गोडीची चव येते आणि तो अशा प्रकारे मजबूत होतो की त्याला एक प्रकारचा छान आकार निर्माण होतो. त्याच्याकडे बघितल्यानंतर त्यामध्ये एक आकर्षकपणा जाणवतो आणि गुरु आणि भक्ताच्या या नात्याची जी गोडीचे चव आहे ना, या विश्वात कशालाच येणार नाही. म्हणून एकरूप होण्यासाठी भक्ताने भक्ती केली पाहिजे. मग नंतर भौतिक सुखाचे काय, सुक्या मेव्यासारखं असतं बघ. त्या लाडूवरती सुके मेवे लावले की नाही लावले की फरक पडत नाही, लावले तर ते अजून सुशोभित दिसतात. तुझ्या आयुष्याचं आहे एकदा की तू आमच्याशी एकरूप झालं की तुला बहुतेक सुख मिळेल काय आणि नाही मिळेल काय त्यांनी तुला फारसा फरक पडत नाही. आणि तू आमच्याकडे तसं काही मागण्याचा हट्ट देखील धरत नाही. जसं तुझ्यासमोर आयुष्य येतं तसं तू ते समाधानात घालवायचं शिकतो, समाधानात जगायला शिकतो. आणि एकदा की एखादा मनुष्य समाधान झाला की तो आमच्याकडे काहीच मागत नाही. आणि जेव्हा तो काही मागत नाही तेव्हा आम्ही देखील त्याला कधी कशाची कमी पडू देत नाही. त्याच्यावर कधीही काही मागण्याची वेळही येऊ देत नाही. आणि मग आम्ही अशा भक्ताला नेहमी एकच सांगतो की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आज गणेश जयंती निमित्त आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर गणपती जयंतीनिमित्त तुमच्यासाठीचा जो प्रसाद होता तो तुम्ही निवडला. त्यामध्ये जे काही सांगितलं आहे तुम्हाला लक्षात आलं असेल तर अगदी आपण कशा पद्धतीने विचार केला तर आपण स्वामीची पुन्हा एकदा नव्याने एकरूप होऊ शकतो. आणि मग अशा पद्धतीने आपण एकरूप होतो की त्यापासून आपल्याला कोणीही वेगळं करू शकत नाही. तर स्वामी भक्त हो, तुम्ही कुठल्या प्रकारचा प्रसाद निवडला होता आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आजचा स्वामी संदेश कसा वाटला हे देखील कळवायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत
स्वस्त राहा, मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा. धन्यवाद.